तर हे टर्मिनल पण जसं फुकेचं टर्मिनल तसंच आहे, क्लीन आहे पूर्ण. आणि इथे पण खायचे स्टॉल्स आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि बसायची पण चांगली व्यवस्था आहे. हे असं काय यांचं खाणं असतं, तुम्ही पाहू शकता. मी तर काही खाणार नाहीये. काय काय करून ठेवलंय भाई, काहीतरी मीठच आहे. हे शिंपले आहेत. मी सध्या आहे बँगलोरच्या बस टर्मिनलवरती. तर इथे ना हे फ्री चार्जर या लोकांनी ठेवलेलं आहे. तर इथली लोक मोबाईल ठेवतात चार्जिंगला आणि सरळ आपली कामं करायला निघून जातात. प्रॉपर सिस्टमॅटिक असतं. आता या बसेसची पूर्ण लाईन लागली आज जाण्यासाठी. तर कोणी हॉंक नाही करत आहे. प्रॉपर हे सिक्युरिटीवाला तर त्यांना गाईड करतोय प्रॉपर विथ दॅट लाईट. त्यामध्ये चेक इन आहे 2 वाजता. तर मी आता इथे वॉशरूम आहे, 10 रुपये देऊन फ्रेश झालोय. आणि वॉशरूम जसे आपले मॉलमध्ये असतात तसे एकदम क्लीन चकाचक वॉशरूम आहे आतमध्ये. आणि शॉवर ओव्हरसाठी पण 10 रुपये द्यावं लागतं शॉवरसाठी, आणि प्लस वॉशरूम यूज करण्यासाठी 10 रुपये. पण एकदम क्लीन आणि एकदम नीट वॉशरूम्स होते. तर मित्रांनो, यांचा आय थिंक ना अँथम चालू आहे, राष्ट्रगीत चालू आहे. सगळे इथे उभे राहिलेत, सगळे इथे उभे राहिलेले आहेत. जे फक्त बाहेरचे आहेत ती लोकच हलतायत. बाकी इकडचे जे लोकल आहेत ते सगळे उभे राहिलेले आहेत इथे. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आणि आज आपण निघणार आहोत बँकॉकसाठी. तर त्यासाठी मी आता आलेलो आहे क्रॅबीच्या बस टर्मिनलवरती. तर इथून आपल्याला बँकॉकसाठी किंवा फुकेतसाठी बसेस मिळतात. जेव्हा फुकेतवरून क्रॅबीला आलेलो तेव्हा पण मी इथेच उतरलो होतो. तर तुम्हाला आता मी आतमध्ये दाखवतो कसं काय आहे इथलं ते. तर हे असं टर्मिनल आहे. इथे तुम्ही जर व्हॅन आलात तर इथे ते लोक तुम्हाला ड्रॉप ऑफ करतात टॅक्सीने वगैरे आलात तर. आणि नंतर इथे आतमध्ये हा आपला एंट्रन्स आहे. आणि इथे आत आल्यानंतर तुमच्या राईट हँड साईडला हे जे काउंटर्स आहेत ते आहेत प्रायव्हेट बसेसचे. आणि तुमच्या लेफ्ट हँड साईडला जे आहेत ते आहेत गव्हर्नमेंट बसेसचे. तर त्यानंतर समोर इथे तुम्हाला टर्मिनल आहे, तिथे तुमच्या सगळ्या बसेस लागतात. तर जर तुम्हाला बँकॉकला जायचं असेल तर स्लीपिंग बस तुम्हाला हव्या असतील, ओव्हरनाईट स्लीपर बसेस, तर त्या फक्त प्रायव्हेट टर्मिनलवरतीच अवेलेबल आहेत राईट हँड साईडला. आणि त्याची तिकीट आहे 1050. आणि जर तुम्हाला सिटिंग जायचं असेल तर गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत त्या लेफ्ट साईडला, त्या पण ओव्हरनाईट आहेत. तर त्यांचं काहीतरी 735 प्राइस आहे. आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्हाला सिटिंग मिळून जातात, तर त्याची प्राइस आहे 850 बाथ. तर हे सगळ्या प्राइसेस बाथमध्ये आहेत. तर जर तुम्ही आलात कधी तर तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे म्हणजे तिकीट खरेदी करू शकता. आणि इथली जी माणसं आहेत ती खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये असतं कुठलाही गव्हर्नमेंट याच्यामध्ये गेल्यावरती निस्ती रागवलेलीच असतात, भडकलेलीच असतात, तसं इथे नाही. इथे तुम्हाला पूर्ण कॉपरेट करतात ही लोक. आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल असते. प्रायव्हेटमध्ये जा किंवा गव्हर्नमेंटमध्ये जा, तुम्हाला ती लोक सगळे हेल्प करतात एंड टू एंड. आता मी त्यांना किती वेळा फुकेत क्रॅबीला येताना किती त्यांना मी सतवलं होतं, पण त्यांनी कधी असं रागून उत्तर दिलं नाही. एकदम प्रॉपर आम्हाला जे होतं ते गाईड त्यांनी केलंय. मग एंट्रन्स म्हणून तुम्ही आतमध्ये येता ना, तेव्हा इथे ना दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या लोकेशनच्या लाईक क्रॅबी, परत मग पट्टालंग आणि त्या सगळ्या काय काय इथे आहेत त्या लोकेशनच्या बसेस तुम्हाला इथे बुक करावं लागतं. क्रॅबी वगैरेच्या सगळ्या इथे तुम्हाला मिळून जातात. आणि इथे आतमध्ये आल्यावरती मग हे इथे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे बसेस लागतात. तिथे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे हे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर मी तुम्हाला आता कन्फर्म करून सांगतो आपली बस किती नंबर प्लॅटफॉर्मवर लागणार आहे ते. तसेच इथे सुद्धा प्लॅटफॉर्म्स आहेत. तर हे असं बऱ्यापैकी मोठं आणि चांगलं क्लीन आणि सोयी सुविधाने सज्ज असलेलं हे टर्मिनल आहे क्रॅबीचं. इथे ना एक गोष्ट मला फार आवडली थायलंडमध्ये. इथे ना तुम्ही कुठेही जा, तुम्हाला पार्किंगचे पैसेच नाही आणि पार्किंगची जागा पण इनफ असते आणि एकदम प्रॉपर सिस्टमॅटिक पार्किंग असते. आता लास्ट टाइम फुकेतमध्ये पण मी गेलो होतो ना मॉलमध्ये, तिथेही पार्किंग फ्री होती. नाही तर आपल्या इथे सगळ्या ठिकाणी पार्किंगसाठी पैसे आहेत. मॉलमध्ये म्हणा किंवा कुठे स्टेशनला जातात तिथे पण पार्किंगसाठी पैसे आहेत. इथे तसं नाही आहे, इथे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे पार्किंग. आणि मेन म्हणजे सिस्टमॅटिक आणि सेक्युअर पार्किंग असते. मित्रांनो, बस आलेली आहे आपली, तिकीट काढली मी आणि थोडं लेट झालंय तर पटकन आतमध्ये जातो. तुम्हाला तिकीट कशी आहे ते पण दाखवतो. तर ही जी मागे बस आहे तीच बस आहे जी बँकॉकला जाते, तुम्हाला दाखवतो. हीच आहे 640 बस, तुम्हाला ते समोर दिसत असेल तर 640 याच्यावर लिहिलेलं आहे. तर हीच बस आहे. वरती प्रॉपर सिटिंग आहेत आणि खाली ना अशा एकदम आपल्या जसं हे असं तसं ते नाही आहेत, म्हणजे ज्या सपाट असतात सिटिंग तशा स्लीपर नाही आहेत, रेक्लायनिंग सीट्स आहेत. पण वरती रेक्लायनिंग पण नाही आहेत, तर ती लोक त्याला स्लीपर बोलतात. तर तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो. तर अशी काहीशी बस आहे ही, पाहू शकता खूप मोठी बस आहे. आणि ही उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत बँकॉकला पोहोचेल.
तर हे यांचे टर्मिनल्स आहेत. तर आपली बस लागली इथे 16 नंबर टर्मिनलला, कारण आपली प्रायव्हेट बस आहे आणि आय थिंक गव्हर्नमेंट बसेस अपोजिट साईडला लागतात. तर ही 16 मागेने नंबर दिला होता, 16 किंवा 17 वरती लागेल. तर आपली 16 वरती लागलेली आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया पटकन आणि सेटल होऊया. तर इथे मागे आपण सामान लोड करतो. वरती इथे सीट्स आहेत ज्या रेक्लायनिंग नाही आहेत आणि हे आता आपण आतमध्ये जातो. तर अशा रेक्लायनिंग सीट्स आहेत इथे, आता तुम्ही पाहू शकता. आणि इथून तुम्ही आतमध्ये येतात तर इथे फक्त 2, 3, इथे 4, 5, 6 सीट्स आहेत फक्त. तर इथे 2-2चं कॉम्बिनेशन आहे, इथे 1-1चं कॉम्बिनेशन आहे. तर एवढंच आहे आणि बाकी सगळं वरती आहेत. तर ही पूर्ण सीट रेक्लाईन होते. इथे तुम्हाला ब्लँकेट वगैरे पण मिळतं, प्लस फूड आणि पाण्याची बॉटल पण ती लोक प्रोव्हाइड करतात. आणि इथे सीट बेल्ट इथे सुद्धा आहे. हा इथे सीट बेल्ट आहे आणि ह्या रेक्लाईन होतात पूर्ण मागे. आरामात तुम्ही याच्यामध्ये झोपू शकता. पण आपली जशी स्लीपर आहे तशी इथे स्लीपर नाही आहे. इथे तुम्हाला वॉटर होल्डर पण मिळतात. हे आहे इथे वॉटर होल्डर, इथे तुम्ही बॉटल ठेवू शकता. परत इथे तुम्हाला काही सामान ठेवायचं ठेवू शकता. तर हे आहे विंडो सीटवाल्याचं आणि माझं आहे ते इथे आहे. इथे मी बॉटल ठेवू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो इथे चार्जिंगचे पोर्ट सुद्धा आपल्याला मिळतात, पण हे टाईप ए पोर्ट आहे, टाईप सी नाही आहे. तर मित्रांनो फायनली आपली बस निघाली आहे आणि आता वाजले तुम्ही पाहू शकता 4:51. 4:40 होती, थोडी लेट निघाली आहे. सो चला, गणपती बाप्पा मोरया. इथे तुम्हाला लेग सपोर्ट मिळतो. दाखवतो तुम्हाला, हा लेग सपोर्ट आहे जसे आपले रेग्नलर्समध्ये असतात तसे, बस एवढाच फरक आहे. अदरवाईज सीट थोड्याशा कम्फर्टेबल आहेत ॲज कम्पेअर टू लास्ट टाईमच्या गव्हर्नमेंटच्या होत्या त्या. तर मित्रांनो यांनी जे आपल्याला बिस्किट दिलं आहे ना, तर ते पूर्णपणे व्हेज आहे. मी जस्ट आत्ता चेक केलं आहे ChatGPTवर. सो हे खाऊ शकतो आपण. सो जरा खातो कारण थोडी भूक लागली आहे. तर त्याचबरोबर आपल्याला इथे त्यांनी दिलेलं हे ज्यूस आहे. तर हे ज्यूसचे पण इन्ग्रेडियंट्स मी चेक केले, तर ॲज सच मला काही नॉन व्हेजिटेरियन याच्यात नाही सापडलं आहे. तर हे सुद्धा आपण आता बघूया पिऊन कसं आहे ते. रात्रीचे 10 वाजलेत आणि आता आपण इथे खाण्यासाठी थांबले. तर या लोकांना आता खाण्यासाठी एका जागेवर थांबवली आहे. मला वाटलं की कुठेतरी फ्युएल स्टेशनवर वगैरे थांबवतील, तर तिथे 7-11 वगैरे असेल तर काहीतरी चिप्स वगैरे मी खायला घेईन. तर तसं नाही आहे, यांनी जसं आपलं एखादं हॉटेल असं एक फूड प्लाझा असं तसं यांचा फूड प्लाझा आहे. तिथे सगळ्या बसेस थांबतात, ते तिथे थांबवलं आहे. पण तिथे सगळं फूड त्यांचंच आहे, थाय फूडच आहे, दुसरं काही ऑप्शनच नाही आहे. तर अशा इथे बसेस आहेत. तर या बसेस सगळ्या इथे लाईनने लागल्या आहेत, जसे आपल्या भारतामध्ये पण असतात. त्या सगळ्या लाईनने बसेस आहेत सगळ्या प्रायव्हेट. आणि हा फूड प्लाझा आहे आतमध्ये. आणि इथे समोर पुढे गेला तर टॉयलेट्स वगैरे सगळं आहे. तर हे इथे टॉयलेट्स आहेत, तिथे तुम्ही टॉयलेटला जाऊ शकता. हे असं काय याचं खाणं असतं तुम्ही पाहू शकता. मी तर काही खाणार नाहीये, काय काय करून ठेवलंय बाई, काहीतरी मीठच आहे. हे शिंपलं आहेत जसं आपल्या शिंपल्या असतं. किचनमध्ये सगळे पॅकेज फूड आहेत मित्रांनो, म्हणजे असं काही चिप्स वगैरे सगळं काय काय आहे ते पाहू शकता तुम्ही, जसं आपलं सुपर मार्केटमध्ये असतं तसं. पण मी तेही नाही येणार आहे, कारण यांच्या या पॅकेज फूडमध्ये पण काय काय असेल काही सांगता येत नाही. सो आता डायरेक्ट जाऊन झोपेन. मगाशी थोडंसं खाल्लंय मी चिवडा आणला होता तो खाल्लाय. स्वतः डायरेक्ट झोपेन, सकाळी 6 वाजता जेव्हा पोहोच तेव्हा उठेल. सो गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5:30 झालेत आणि आपण पोहोचलो आहोत बँगलोरच्या डेपोमध्ये, बस डेपोमध्ये. आणि जर्नी तशी चांगली होती, कम्फर्टेबल होती, झोप लागली होती चांगली. फक्त प्रॉब्लेम हाच होता, मला वाटायला की स्लीपर सीट्स असतील, त्यांच्याकडे स्लीपर सीट्स नसतात जसे आपल्याकडे स्लीपर सीट्स असतात, पूर्णपणे झोपून आपण जातो. तर यांच्या ह्या रेक्लायनर सीट असतात. तर मी तर म्हणेन जर तुम्ही तिकीट करत असाल तर गव्हर्नमेंटचीच करा. त्यांच्या पण त्या फक्त तिथे फक्त लेग सपोर्ट नसतो, बाकी रेक्लाईन त्या पण होतात. म्हणजे पैसे वाचतील. त्या काहीतरी 675 बातल्यात. आणि ही जी मी केली होती प्रायव्हेटवाली, त्यांना मी स्लीपर विचारलेलं, तर त्यांनी ते सांगितलं की यांच्याकडे स्लीपर आहेत आणि ती मला मिळालेली 1050 बातला. पण त्याच्यामध्ये फक्त लेग सपोर्ट असतो आणि रेक्लायनर सीट्स असतात. तर जमल्यास पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या सीट्सने सुद्धा येऊ शकता, गव्हर्नमेंटच्या बसेसने सुद्धा येऊ शकता, त्याही कम्फर्टेबल आहेत. बाकी आता बघूया इथे
माझा आता चेकआउट 2 वाजता आहे. यांचं हे 2 वाजता चेकआउटचा मला तर काय फंड आहे मला समजत नाही. पूर्ण अर्धा दिवस निघून गेल्यावरती त्यांचं चेकआउट असतं आणि त्यानंतर चेक इन असतं 2 वाजता आणि चेकआउट जे असतं ते तुम्हाला 11 वाजता करावं लागतं. त्याला आता अर्ली चेक इनची मी रिक्वेस्ट टाकली होती, अजूनपर्यंत काही रिप्लाय आलेला नाहीये. सो बघू थोडा वेळ आता इथेच बसेन. तर तसा हा बँकॉकचा जो डेपो आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे, मी तुम्हाला दाखवतो आता. हा बराच मोठा डेपो आहे कारण ही मेन यांची सिटी आहे, त्यामुळे ऑफकोर्स हा मोठाच असणार. तर तुम्ही पाहू शकता इथे. तर हे पूर्ण प्लॅटफॉर्म आता अजून खाली आहेत, बंद आहेत. हे वाले प्लॅटफॉर्म्स चालू आहेत. तर इथे अशी ट्रॉली सर्व्हिसेस वगैरे पण देतात ती लोक, तुमच्या बॅगेज उचलण्यासाठी हे ट्रॉली सर्व्हिसेस असतात. आता इथे जरा चार्जिंगचे पोर्ट शोधतो मी, कारण फोन मला चार्ज करावा लागणार आहे. वरती पण काहीतरी आहे, मी जाऊन बघेन काय आहे ते. आणि हे किती मोठं आहे तुम्हाला दाखवतो. इथे ना 93 हे प्लॅटफॉर्म नंबर 93 पासून 100 पर्यंत आहेत आय थिंक. इथे पुढे पण आहेत. तर फुकेत क्रॅबीला एवढे नव्हते, फुकेत क्रॅबीला हार्डली 20-25 होते. तर त्या हिशोबाने आता तुम्हाला अंदाज आला असेल हा किती मोठा डेपो आहे. इथे मागच्या साईडला पण पूर्ण हे फ्लॅट्स आहेत, पाहू शकता तुम्ही. इथे अशी बसायची व्यवस्था आहे. आता थोडा वेळ इथेच बसेन, वेट करेन. आता या बसेसची पूर्ण लाईन लागली आत जाण्यासाठी. तर कोणी हॉंक नाही करत आहे, प्रॉपर आहे सिक्युरिटी वाला, तर त्यांना गाईड करतोय प्रॉपर विथ दॅट लाईट. तर इथे ना यांचा पूर्ण मोठा असा वेटिंग एरिया आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मोठाच्या मोठा आहे, जसा आपला एअरपोर्टवर असतो तसं. आणि इथे सगळ्या सुविधा आहेत तुम्हाला. जर चार्जिंग करायचं असेल तर तुम्ही चार्जिंग इथे करू शकता. खूप मोठा आहे आणि छान ऑर्गनाइज आहे, काय असा खराब नाही आहे, क्लीन आहे. सो आता आपण इथेच बसणार आहोत. इथे 7-Eleven पण आहे एक. तर बघू आता इथेच थोडंसं वेट करेन. फुल AC आहे आणि फ्री आहे मेन म्हणजे. सो आता इथेच थोडा वेळ आपण बसणार आहोत आणि मग नंतर आपण हॉटेलवरती जाऊन सामान ठेवू आणि मग पुढे बँकॉक एक्सप्लोर करूया. मित्रांनो, या बँकॉक बस टर्मिनलवर ना एंट्रन्स म्हणजे जिथून तुम्ही डिपार्चर करता तिथे तुम्हाला एंट्रन्सवरती जसं एअरपोर्टवरती तुमची बॅग चेकिंग आणि ते सगळं असतं ना, किंवा मेट्रोमध्ये आपल्या, तसंच इथे सुद्धा आहे. तर एकदम ना प्रॉपर असा ह्याचा एअरपोर्टचा फिलिंग येतो इथे, कारण खूप मोठं टर्मिनल आहे. प्लस आता माझं चेक इन आहे 2 वाजता. तर मी आता इथे वॉशरूममध्ये 10 रुपये देऊन फ्रेश झालो आहे. आणि वॉशरूम तर जसे आपले मॉलमध्ये असतात तसे एकदम क्लीन चकाचक वॉशरूम आहेत आतमध्ये. आणि शॉवर ओव्हरसाठी पण 10 रुपये द्यावं लागतं शॉवरसाठी, आणि प्लस वॉशरूम यूज करण्यासाठी 10 रुपये. पण एकदम क्लीन आणि एकदम नीट वॉशरूम्स होते. आणि कधी आलात बस टर्मिनलवरती, जर तुमचं पण असं असेल लेट चेक इन असेल तर तुम्ही इथे फ्रेश होऊ शकता, आंघोळ वगैरे करू शकता. तर इथे ना हे फ्री चार्जर या लोकांनी ठेवलेलं आहे. तर इथली लोक मोबाईल ठेवतात चार्जिंगला आणि सरळ आपली कामं करायला निघून जातात. म्हणजे त्यांना माहिती आहे की मोबाईल आल्यावर परत इथे रिटर्न असेलच. त्यांना काय पडलेलं नाही मोबाईल कुठे काय कसं काय कोण घेऊन जात आहे का. ती लोक आरामात फोन ठेवतात, सगळी आपली कामं करतात आणि नंतर येऊन आपला फोन चार्ज झाला येतात उचलतात आणि घेऊन जातात. तुम्हाला काही पडलेलं नाहीये, सही आहे, स्कॅमिंग नाहीये. तर मित्रांनो, यांचा आय थिंक ना अँथम चालू आहे, राष्ट्रगीत चालू आहे. सगळे इथे उभे राहिलेत, सगळे इथे उभे राहिलेले आहेत. जे फक्त बाहेरचे आहेत ती लोकच हलतायत, बाकी इकडचे जे लोकल आहेत ते सगळे उभे राहिलेले आहेत इथे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर क्रॅबी टू बँकॉक जर्नी करायची असेल तर तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट लेफ्ट आणि जय श्रीराम.